शक्यता आहे की जर 3 सप्टेंबरला ह्या प्रकरणांचं हिअरिंग झालं तर त्याच्यावर निर्णय काहीतरी सप्टेंबर अखेरपर्यंत येऊ शकतो। आता कोर्ट हे लक्षात घेत नाही की विधानसभा निवडणूक कधी आहे वगैरे, पण दाट शक्यता आहे की काही ना काहीतरी निर्णय कोणाच्या तरी बाजूनी सुप्रीम कोर्ट हे सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देऊ शकतील। बघा, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंबंधीची जी सुनावणी राहुल नार्वेकरांपुढे झाली त्याचा निर्णय त्यांनी फेब्रुवारीमध्ये दिला। त्याच्यानंतर लगेचच अजित पवारांच्या वतीने अनिल भाईदास पाटील हे हायकोर्टात गेले त्या निर्णयाविरुद्ध की त्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांचे 13 आमदार डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे आणि शरदचंद्र पवार इथे जयंत पाटलांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात आले। तर आज त्या मॅटरमध्ये नोटीस इश्यू केली आहे सरन्यायाधीशांनी अजितदादा आणि त्यांच्या 41 आमदारांना, आणि त्यांना विचारणा करण्यात आली आहे की तुम्हाला डिस्क्वालिफाय का करण्यात न यावं। म्हणजे हे नोटीसचा अर्थ हे होतं की तुम्ही तुमचं उत्तर द्या। तर त्यांना सांगितलं आहे की 4 आठवड्यात अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी त्यांचं उत्तर द्यायचं आहे आणि हे प्रकरण जे शिवसेनेचं आमदार अपात्रता प्रकरण जे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्याच्याबरोबरच घेतलं जाईल, एकत्र टॅग केलं जाणार नाही, पण त्याच दिवशी एका पाठोपाठ एक हे प्रकरणं घेतले जातील। तुर्तास तरी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची तारीख सुप्रीम कोर्टात ही 3 सप्टेंबर आहे। त्यामुळे आज आपल्याला म्हणता येईल की 3 सप्टेंबरला हे मॅटर शिवसेनेचं आणि NCPचं त्याच दिवशी एका पाठोपाठ एक ऐकलं जाईल। पण तुम्ही लक्षात घ्या की भरत गोगावले जे नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध एकनाथ शिंदेंमार्फत हायकोर्टात गेले होते, त्यांनी अर्जन्सीमध्ये मुंबई हायकोर्टात ही तारीख 6 ऑगस्ट घेतलेली आहे। तर शिवसेनेचं प्रकरण जास्त करून उद्या लिस्ट होणार होतं आमदार अपात्रते प्रकरणाचं, पण आता ते प्रकरण 3 सप्टेंबरला गेलं आहे, म्हणजे जवळजवळ 1-1.25 महिना पुढे गेलेलं आहे। तर त्याच्यात जर शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हे प्रकरण मेन्शन केलं त्यांचं लवकर घेण्याचा प्रयत्न असला तर त्याच्यात डेटमध्ये बदल होऊ शकतो, पण तुर्तास तरी दोन्ही प्रकरणं 3 सप्टेंबरला ऐकले जाणार आहेत। आता तुमचा जो प्रश्न आहे की विधानसभेआधी याचा निकाल येईल का, शक्यता आहे की जर 3 सप्टेंबरला ह्या प्रकरणांचं हिअरिंग झालं तर त्याच्यावर निर्णय काहीतरी सप्टेंबर अखेरपर्यंत येऊ शकतो। आता कोर्ट हे लक्षात घेत नाही की विधानसभा निवडणूक कधी आहे वगैरे, पण दाट शक्यता आहे की काही ना काहीतरी निर्णय कोणाच्या तरी बाजूनी सुप्रीम कोर्ट हे सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देऊ शकतील। आता ह्याच्यात जर कोण अपात्र ठरवलं सुप्रीम कोर्टाने कोणाला, तर त्यांची अपात्रता ही फक्त 11 नोव्हेंबरपर्यंतच असेल, म्हणजे हे सिम्बॉलिक अपात्रता असेल। पण कोणीही आमदार जर 1 दिवसासाठी जरी अपात्र ठरला तरी त्याच्यावर तो कलंक लागला जातोच। त्यामुळे आता आपल्याला सप्टेंबरची वाट बघावी लागेल आणि सप्टेंबरमध्ये त्याच तारखेला नाही पण 1-2 तारखा सोडून म्हणजे सप्टेंबर एंडपर्यंत आमदार अपात्रतेसंबंधीचा शिवसेना आणि NCPचा निकाल हा सुप्रीम कोर्ट आपल्याला देईल असे संकेत तरी सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। मुंबई हायकोर्टामध्ये जे आपलं अपील करण्यात आलेलं आहे तर त्याच्यावर केस सुरू राहील असं वाटतं का, कारण सुप्रीम कोर्टामध्ये बघा, नार्वेकरांची ऑर्डर कॉमन आहे। आता अजित पवार त्यांचा गट NCP हे मुंबई हायकोर्टात पण गेले, पवारसाहेब, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे हायकोर्टात गेलेत। ते का गेलेत, कारण त्यांच्या बाजूनी निर्णय लागल्यासारखा आहे आणि त्यांना हे प्रकरण लांबवायचं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत। आता एक कॉमन ऑर्डर आहे, त्यामुळे हे प्रकरण चालणार एकाच कोर्टात, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात। तर पुढच्या सुनावणीला हे पण सांगितलं जाईल सुप्रीम कोर्टाकडून की हे प्रकरण कुठे चालेल आणि त्याचं विस्तृत त्याची सुनावणी होईल। त्यामुळे आत्ता तरी हायकोर्टाला काहीतरी डेटच द्याव्या लागतील शक्यता आहे ह्या प्रकरणात, कारण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट बोथ आर सीज्ड ऑफ द मॅटर, पण हे चालणार आहे एकाच कोर्टात। त्यामुळे आपल्याला 3 सप्टेंबरला समजेल आणि जास्त करून सरन्यायाधीशांसमोर हे मॅटर असल्यामुळं हे मॅटर सुप्रीम कोर्टातच दोन्ही मॅटर चालतील अशी दाट शक्यता आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।